त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। काय बोलला तू त्या दिवशी शेवटचा त्याला? त्या दिवशी पप्पा उठलेच नव्हते, मी लवकर शाळेत जातो। कितीला असतो बाळा? 7वी। मग आदल्या दिवशी रात्री असं जेवण करताना ते बोललो होतं। आणि दीदी तू कितवीला आहेस? मी 12वी। अच्छा, मला एकाचा फोन आला आज लातूरमधनं आणि त्यांनी तुझ्याबद्दल मला फार स्पेसिफिक सांगितलं। तू काय नीटची कशाची तयारी करत होतीस? नीटची तयारी चालू आहे तुझी ना? आणि तुला त्यावेळेला काही आर्थिक अडचणी होत्या म्हणून काही मदत मागितली, हे खरं आहे का? हे काही लोकांनी काही मदत केली त्यावेळेला, असं काही झालं होतं का? हे 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट, असं काही आहे का? नाही। बरं, नीट तू लातूरला केव्हापासून आहे? 10th नंतर 11th 12th। आणि तो 10वीला किती गुण मिळाले? मला 94.80। अरे वा, कुठल्या शाळेला शिकलीस तू? केज मध्ये स्वामी विवेकानंद। स्टेट बोर्ड आहे? हां, स्टेट। आणि तुला काय व्हायचंय? डॉक्टर। आता तू का चाललीस मुख्यमंत्र्याकडे? आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा। आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सहआरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला पाहिजे। आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये। आज हा छोटा माझा भाऊ आहे, त्याचा आज बर्थडे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज आमचे वडील आमच्या सोबत नाहीयेत। आम्ही मागचा ह्याचा बर्थडे खूप आनंदाने केलता आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती? त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते, तरी पण त्यांच्यावर ही वेळ का? आज आम्ही आनंदात त्यांना जर तुम्ही जिवंत जरी ठेवलं असतं तरी आम्ही याचा बर्थडे आनंदात केला असता त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, पण आज ते नाहीयेत। आम्ही कसं आनंदी, आज आम्ही आमचा आनंद हरवलाय। आम्हाला ते नाहीयेत तर त्यांच्या बदल्यात आम्हाला न्याय हवाय, म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या।